भाजप उमेदवार अनुप धोत्रे मतदानासाठी आपलं मूळ गाव असलेल्या पळसोबड येथे निघाले। त्याआधी त्यांनी आपल्या घरी देवपूजा केलेली आहे। आईंनी त्यांच्या पत्नींनी त्यांचं औक्षण केलेलं आहे आणि सकाळी देवपूजा केल्यानंतर आता एका नवीन अध्यायासाठी एका नवीन प्रवासासाठी ते आपल्या गावी मतदानासाठी निघतात। आपल्यासोबत स्वतः अनुप धोत्रे आहेत। दादा, लढाई किती यावेळेस चॅलेंजिंग होती तुमच्यासाठी? लोकसभा मोठी आहे, प्रवास खूप मोठा होता, परंतु मोदीजींनी केलेल्या कामांमुळे लढाई ही नक्कीच चॅलेंजिंग नव्हती। आमचे जी सगळ्यात मोठी ताकद आहे ही आमची कार्यकर्ता आहे, पण कार्यकर्ता सोडूनही मोदीजींचे पूर्ण लोकसभेमध्ये जे फॅन्स आहेत त्यांच्या माध्यमातून एक मोठी मदत आम्हाला मिळालेली आहे। संपूर्ण प्रचार सुरू असताना खूप रिलॅक्स तुम्ही दिसत होते। आम्ही 2-3 आपण बरेच वेळा भेटलो, फार रिलॅक्स दिसत होता तुम्ही। मला पक्षांनी 2 वर्षापूर्वी प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती, त्याचाच एक भाग त्यांनी पूर्ण कॅन्डिडेट म्हणून मला त्यामध्ये अनुभव दिलेला होता। त्यामुळे असा ताण कुठेही पडला नाही। ग्रामीण भागामध्ये फिरायची एक पूर्वीपासून सवय असल्यामुळे त्यामध्ये काही नवीन असं वाटलं नाही, त्यामुळे ताण नव्हता। आपल्यासोबत अनुप धोत्रे यांची आई सुहासिनी ताई आहेत। ताई, मुलाला प्रत्येक आईचा आशीर्वाद असतो, मात्र आज मुलगा एका नवीन कामगिरीसाठी नवीन प्रवासासाठी जातोय। आज काय तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीमागे? आशीर्वाद तर आहेच, परंतु जनतेने त्याला संधी द्यावी आणि मोदीजींचं जे कार्य आहे संपूर्ण देशात त्या कार्यात त्याचा हातभार लागावा, यासाठी मी सर्व जनतेला एक विनंती करते की त्यांनी अनुप धोत्रे यांना मतदान करून एक कमळाचं फूल दिल्लीला पाठवावं। मुलगा मोठा होत असताना कोणत्या आईला खूप आनंद होतो। तुमचा मुलगा आज खासदारकीचा उमेदवार आहे, एका नवीन लढाईसाठी सज्ज झालेला आहे। मुलाचा एकंदरीत प्रवास पाहताना, मुलगा या टप्प्यापर्यंत पोहोचला हे पाहताना एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं? आई म्हणून मला निश्चितच आनंद आहे आणि हा जो प्रवास आहे तो करत असताना त्याच्या वडिलाची पुण्यही त्याच्या पाठीशी आहे आणि संपूर्ण जनता, मी जेव्हाही प्रचाराला गेली तर सगळे मला म्हणत होते की अनुप आमचा मुलगा आहे आणि हीच फार मोठी त्याची जमेची बाजू आहे आणि तो निवडून येईल हा त्याला माझा आशीर्वाद आहे। अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कार्यकर्ते तर कार्यरत होतेच, मात्र एक स्टार प्रचारक आपण ज्यांना म्हणून त्यांच्या कुटुंबातल्या त्यांच्या पत्नी समीक्षा वहिनी आहेत। वहिनी, एकंदरीत प्रचार आणि आजचा दिवस कसं संपूर्ण वातावरण पाहता तुम्ही? आम्ही जेव्हा प्रचारात या 1 महिन्या 1.5 महिन्यापासून फिरून राहिलो, ॲक्च्युली आम्ही प्रचार या 1 महिना नाही, आम्ही 3-4 महिन्यापासून या तयारीत आहोत। कारण आम्हाला माहीत होतं की मोदीजी आमच्यावर विश्वास करतील, आमच्या कार्यकर्त्या भारतीय जनता पार्टीवर विश्वास करतील, त्यांनी म्हणून उमेदवारी अनुप धोत्रे म्हणून यांना दिलं आणि 100% विजयी होणार आहे। शेवटचा प्रश्न मी अनुप दादांना विचारतो। अनुप दादा, उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून आज मतदान संपेल त्या वेळेपर्यंत या संपूर्ण प्रवासात अनुप धोत्रे कुठे असतील, तुम्ही त्यांना पुढे कसं पाहणार? पुढे म्हणजे येत्या काळामध्ये? हो, येत्या काळामध्ये आता पुढे आता 4 तारखेपर्यंत जो आहे तर आमच्या इथे जे ग्रामीण भाग आहे या भागामध्ये विशेषतः जे शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासोबत मी जास्तीत जास्त वेळ घालेल। भविष्यामध्ये त्यांना काय अपेक्षित आहे त्यामध्ये महत्त्वाचा जो आहे हा इरिगेशनचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते पूर्ण लोकसभेमध्ये कसे अपेक्षित आहे हे समजून घेईल। आमचे जे शहरी भाग आहे तिथे पण अनेक जे विषय आहेत जे प्रचारादरम्यान समजले आणि लोक इलेक्शनमध्येच आपल्याला अडचणी सांगतात, इतर 5 वर्ष बरेचदा लोक ते सांगत नाही, तर त्या दिशेने नक्कीच आता रिझल्टपर्यंत त्यांना भेटून ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी कशा दूर करता येतील त्याचं नियोजन मी नक्कीच घेते। तुमच्या पुढच्या प्रवासासाठी एबीपी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर हे होते अनुप धोत्रे आणि त्यांचे कुटुंबीय, आणि आपण नक्की विजयी होऊ आणि कार्यकर्त्यांनी जी मेहनत केलेली आहे त्या बळावर आपण नक्कीच दिल्लीचा मार्ग यशस्वीपणे गाठू असा विश्वास अनुप धोत्रे आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।